पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी सांगलीत भाजपकडून इंधन परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या परिषदेसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील सर्किट हाऊस ते मारुती चौकपर्यंतचा प्रवास हा टांग्यातून करून इंधन बचतीचा सल्ला दिला। आत्मनिर्भर भारत घडवूया त्या घोषणेला प्रतिसाद संपूर्ण देशातला आणि महाराष्ट्रातला शेतकरी देत आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं की नरेंद्र मोदी साहेब तुमचा आत्मनिर्भर भारत आपण सगळे मिळून घडवूया। नांगरधारी शेतकरी आहे तुमच्या साथीला आणि गावगाडा सुद्धा या मोदीच्या आव्हानाला त्यांच्या साथीला आहे। म्हणून आज हे भव्य परिषद आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय पृथ्वीराज भैया पवार असं संयुक्त आम्ही सगळे सांगलीमध्ये परिषद घेत आहोत। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी राष्ट्रभक्तीच्या हिशोबानं आर्थिक क्रांती व्हावी, आपल्या रुपयाची किंमत चांगली राहावी या दृष्टिकोनातून भूमिका घेतलेली आहे। किंवा बाहेरच्या देशामध्ये तुम्ही वर्षभर फिरायला जाऊ नका, ज्याची संख्या म्हणजे 18 अब्ज डॉलर रुपये हे पर्यटनासाठी आपली लोक वर्षभरामध्ये खर्च करतात। या सगळ्या संदर्भात माननीय सदाभाऊंच्या नेतृत्वात आज सांगलीमध्ये परिषद घेतलेली आहे। आमचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की प्रत्येकाने थोडं जरी बचत घेतली तर आपण राष्ट्रासाठी काम केल्यासारखं होईल।